आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र बैठकीत महाराष्ट्रातील खासदार उपस्थित आहेत। अमित शहा गडकरी या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेलही या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता मिशन महाराष्ट्र आहे आणि या संदर्भातल्या बैठकीला महाराष्ट्रातील खासदारही उपस्थित आहेत। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात थेट नवी दिल्ली या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मिशन महाराष्ट्र आणि त्याची सुरू झालेली तयारी, बैठकीला कुणाकुणाची लक्षवेधी उपस्थिती। प्रशांत, विशाल, जर बघितला आपण तर महाराष्ट्रातील राज्यसभा आणि लोकसभेचे 48 खासदार या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामध्ये शिवसेनेचे खासदार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहे आणि याशिवाय भारतीय जनता पक्षाचे खासदार असे एनडीएचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार आहेत। काही क्षणापूर्वी अमित शहा तिथे दाखल झालेले आहेत। त्यानंतर सोबतच नितीन गडकरी देखील दाखल झालेले आहे। सोबतच विनोद तावडे जे राज्याचे नेते आहेत आणि राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते देखील इथे दाखल झालेले आहेत। सोबतच जर बघितलं आपण तर रामदास आठवले जे राज्यात केंद्रीय सामाजिक मंत्री आहेत ते देखील दाखल झाले आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील दाखल झाले आहे। सर्वात प्रथम इथे डॉक्टर भारती पवार आणि कपिल पाटील हे जे दोन मंत्री आहेत ज्यांच्या खांद्यावरती या बैठकीची जबाबदारी आहे ते दाखल झाले होते। आज दिवसभर त्यांचे अधिकारी ते संपूर्ण महाराष्ट्र सदन कसं सज्ज करावं यासाठी ती तयारी करत होते। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला तिथे जर बघितलं तर राहुल शेवाळे दाखल झाले आहेत, श्रीकांत शिंदे आहे, श्रीरंग बारणे आहे, पियुष गोयल आहे, भारती पवार आहे, भागवत कराड आहे, विनोद तावडे आहे, पंकजा मुंडे आहे, हे देखील दाखल झालेले आहेत। कारण पंकजा मुंडे ज्या आहेत त्या देखील राष्ट्रीय सचिव आहेत। या पार्श्वभूमीवर एकतर आगामी लोकसभा निवडणुकीची कशी रणनीती करायची या संदर्भात 11 क्लस्टर बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे विविध राज्यातल्या खासदारांच्या, ज्या एनडीएचे खासदार आहेत। त्यातली आजची 8वी बैठक जी आहे ती महाराष्ट्राच्या खासदारांची महाराष्ट्र सदनामध्ये होत आहे। नक्कीच या मिशन महाराष्ट्रावरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या। या बैठकी दरम्यान कशा प्रकारचं मार्गदर्शन दिलं जातं याचेही अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। लोकसभेमध्ये केंद्र सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। लोकसभेत ठाकरे गट आणि शिवसेनेतही जोरदार शाब्दिक चकमक झडली। ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला। उद्धव ठाकरे 2.5 वर्षात फक्त 2.5 दिवस मंत्रालयात गेल्याचा टोलाही लगावला। तर त्याला प्रत्युत्तर देताना अरविंद सावंतांनी श्रीकांत शिंदेंवर हल्ला केलाय। यावेळी मंत्री नारायण राणे हे शिंदे गटाच्या मदतीला धावले। 2.5 साल में जो है 2.5 साल में एक नया रिकॉर्ड यहाँ पे बनाया कि 2.5 साल में सिर्फ 2.5 दिन मंत्रालय जाने का गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड जो है हमारे मुख्यमंत्री जी ने बनाया था। ऐसा काम जो है यहाँ पर गए 2.5 साल में शुरू था। गंभीरता से हमारे मित्र गोगोई जी ने इस प्रस्ताव को रखा। उसके बाद में जो भाषण मैं सुन रहा हूँ 1953 में क्या हुआ, 76 में क्या हुआ, पैदा भी नहीं हुआ था तू। तो ये सारा जो बताने की बात चल रही है वो पूरा विषय को लेकर उसकी गंभीरता को कम करने का जो प्रयास हो रहा है उसकी मैं निर्भत्सना करता हूँ। खाली अभी जो आवाज आ रहे हैं ना वो बिल्ली का टाइगर का आवाज नहीं है, वो खत्म हो गए। अभी वो उनको कोई हमारे पंतप्रधान जी के ऊपर बोलने का कोई अधिकार नहीं है, औकात नहीं है उनकी पंतप्रधान जी के ऊपर बोलने की। जी अभी आपने देखो महाराष्ट्र में कहाँ तक है, कभी डूबने वाले वही देखो। मगर भारतीय जनता पार्टी और माननीय पंतप्रधान जी हमारे माननीय अमित शाह इनके ऊपर उंगली भी बताया ना, थैंक यू, तो तुम्हारी औकात में निकालूंगा क्या असलियत है। मोदी सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे आणि यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली। आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। श्रीकांत शिंदे म्हणाले, विरोधकांना यूपीएची लाज वाटते कारण त्यांना फक्त घोटाळे आठवतात म्हणून त्यांनी इंडिया हे आघाडीचं नाव ठेवलं। काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला होता। इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे। अडलाहरी गाढवाचे पाय धरी अशी इंडियाची स्थिती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। इन्होंने अपना नाम जो है यूपीए का बदलकर इंडिया अलायंस कर दिया है। इन्हें लगता है कि इंडिया नाम रखने से जो है भारत के लोग इनके साथ हो जाएंगे, लेकिन मुझे
यहाँ पर कहना है कि इन्होंने नाम जो बदला है यूपीए, क्योंकि यूपीए की नाम की इनको शर्म आती है, क्योंकि यूपीए जो है, यूपीए का नाम सुनते ही लोगों के दिमाग में जो है स्कैम, घोटाले, भ्रष्टाचार याद आते हैं लोगों को। आज इस इंडिया अलायंस में हर एक नेता जो है पीएम इन वेटिंग है। हर एक नेता को लगता है कि मैं पीएम बन जाऊं, क्योंकि इस टीम के पास कोई कैप्टन नहीं है, कोई कैप्टन नहीं है और इनको मैच लड़नी है और वर्ल्ड कप जीतना है। हमारे मराठी में एक कहावत है, ऐकली पाहिजे आपण, अडला हरी गाढवाचे पाय धरी। इसका मजबूरी इंसान को क्या क्या करने पर मजबूर कर देती है। देशामध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं गेलं। हे वाक्य जेव्हा श्रीकांत शिंदेंनी उच्चारलं तेव्हा विरोधी बाकांवरून आवाज आला, तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येतं का, असा सवाल विरोधकांनी विचारला असता त्यावर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, होय मला पूर्ण हनुमान चालीसा येतं, आणि त्यांनी मग लोकसभेत संपूर्ण हनुमान चालीसा म्हणूनही दाखवला। त्यावेळी शिवसेनेच्या आणि भाजपच्या खासदारांनी बाकं वाजवली आणि श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं। आज हनुमान चालीसा, आज हनुमान चालीसा भी पढ़ने पर जो है महाराष्ट्र में निशिकांत जी रोक थी। जो हनुमान चालीसा, मुझे पूरी हनुमान चालीसा आती है। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसति जो लोक जागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्रो राजे, कान मूज जनेऊ साजे, कंठ शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करे बिको आतुर। चलिए पूर्ण कीजिए। हम बाला साहब के विचारों पर चलने वाले लोग हैं, हिंदुत्व पर चलने वाले लोग हैं। यहाँ पर सिर्फ नाम लेकर जो है हिंदुत्व का नाम खाली नहीं लेते हम लोग। यहाँ पर जिन्होंने जिनको जो है हनुमान चालीसा यहाँ पर पढ़नी थी, उनको सर उनको जेल में डाला गया सर। पर आपको जब मौका मिलेगा आप बोलिएगा अपनी बात जी। उनको जेल में डाला गया और उनके ऊपर देशद्रोह का आरोप जो है वहां पर लगाया गया। जी जी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरती बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सरकार कामाचा प्रचार करताना 9 वर्षातील नवरत्न याचा उल्लेख करतात, मात्र सुप्रिया सुळेंनी महागाई संदर्भातला पाढाच वाचला। राज्य सरकारांच्या कामामध्ये हस्तक्षेप, महागाई, एलपीजी सिलेंडरचे वाढलेले दर, देशातील महत्त्वाच्या संस्था मोडीत काढणं, जुमलेबाजी करणं, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयश ही सरकारची नवरत्न असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला। या 9 वर्षात भाजपनं विविध राज्यांमध्ये 9 सरकार पाडली, त्यात महाराष्ट्रात 2दा सरकार पाडल्याची टीकाही सुप्रिया सुळेंनी केली। सर 9 इयर्स में 9 साल में 9 सरकारें बीजेपी ने गिराई है। अरुणाचल, उत्तराखंड, मणिपुर, मेघालय, कर्नाटका, गोवा, मध्य प्रदेश, पुडुचेरी और महाराष्ट्र 2 बार। बहुत हो गई महंगाई की मार। प्याज के बारे में और दूध का मैं छोटा उदाहरण दूं। प्याज के बारे में मैंने जब महाराष्ट्र में इतना प्याज था, मैं विनती करके थक गई कॉमर्स मिनिस्ट्री को, पीयूष जी गोयल को मैंने ट्वीट भी किया था, उनका जवाब भी आया था कि आप ये प्याज जो महाराष्ट्र में पड़ा है कोई नहीं ले रहा है, उसको प्लीज़ आप एक बाहर भेज दीजिए। Because globally there were less onions, there was no production, but India had a surplus. Why did you do this? This is why we have no confidence in this government. दूध के बारे में इसी सरकार ने एक ऑर्डिनेंस, एक पेपर निकाला था कि we will allow import of milk from abroad. When there is surplus in this country, यहाँ के किसान को भाव नहीं मिल रहा है, तो आप बाहर से क्यों दूध ला रहे? प्याज तो नहीं भेज रहे, प्याज जाने के लिए मनाही है, यहाँ किसान मर रहा है, लेकिन बाहर से दूध आप लाएंगे वो अलाउड है। हाउ कैन वी हैव कॉन्फिडेंस इन दिस गवर्नमेंट सर? हाउ कैन वी हैव फेथ इन दिस गवर्नमेंट? वंदे भारत की बात करते, अच्छी बात है, मैं उसका स्वागत करती हूँ,
लेकिन वंदे भारत के साथ अगर गरीब ट्रेन और रहते, गरीब रथ होते, तो मैं भी इनके साथ बोलती कि अच्छी बात है। और वंदे भारत में कौन सी ट्रेनें रुकती है? मेरे निर्वाचन क्षेत्र में 3 स्टेशन है, दौंड, नीरा, भिगवण, सब ट्रेन वहाँ की बंद कर दी है, नो स्टॉपेजेस। क्या करूँ उस वंदे भारत का? ऐसी जाती है जब से 1 सेकंड में। बस देखे जाए, बच्चों को दिखाए कि यूपीए की सरकार जब थी ना, तो यहाँ 10-10 ट्रेनें रुका करती थी। ये जब एनडीए की सरकार आई ना बेटा, ये बहुत अच्छा है, अच्छा है, ये ट्रेन जाती थी, आज रुकती नहीं है। और वंदे भारत गरीब के लिए नहीं है, गरीब रथ गरीब के लिए है। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यामधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं। आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजप सोबत कधीही तडजोड करणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। मनात कुणीही संभ्रम ठेवू नका, आपण भाजप बरोबर जाणार नाही। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा, असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला। मनामध्ये संभ्रम न ठेवता काम करा, असंही यावेळी शरद पवार म्हणाले। या बैठकीमध्ये आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपबरोबर कधीही तडजोड करणार नाही, भाजपबरोबर जाणार नाही, हे पवार साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले। ते करत असताना भाजप पक्षामध्ये एकूणच ज्या पद्धतीची नाही का फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, जर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारामध्ये जी कायदेशीर लढाई चालू आहे, त्याच्यामध्ये किती जरी दबाव आला तरी या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली विचारधारेबरोबर कधी तडजोड करणार नाही। नव्याने सगळं उभं करायची वेळ आली तरी चालेल, पण या संदर्भामध्ये भाजपबरोबर कदापि तडजोड नाही। शरद पवार या ज्येष्ठ नेत्याच्या मागे जे सैन्य होतं, ज्याच्या आधारावर शरद पवार या नावाला बोलय होतं, ते सैन्य आज त्यांच्याजवळ राहिलेलं नाही। त्याच्यामुळे शरद पवार कुठे राहतात, काय राहतात, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। राहिला विषय प्रभावाचा, जनतेतील प्रभावाचा, तर जनतेतील प्रभाव असलेलं जे सैन्य आहे, ते सैन्य अजित पवारांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या सोबत आलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या एंट्री पॉइंटवरचे टोल नाके बंद करण्याची मागणी केली आहे। पण आता आदित्य ठाकरेंच्या या मागणीवर मनसेनं थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। नुसते बोलू नका, टोल नाके बंद करून दाखवा म्हणत मनसेनं टोल नाक्यांच्या मुद्द्यामध्ये उडी घेतली आहे। त्यामुळे मुंबई एंट्री पॉइंटवरच्या टोल नाक्यांवरून ठाकरे सेना आणि मनसेत झुंपल्याचं पाहायला मिळतंय। मी आज आश्वासित करतोय जनतेला की आमचं लवकरच सरकार बनणार आणि ज्या मिनिटाला आमचं सरकार बनणार त्यावेळी मुंबईकरांसाठी आणि लाखो लोक जे मुंबईत काम करतात त्यांच्या हितासाठी त्या मिनिटाला आम्ही हा टोल बंद करू। महाराष्ट्रभर आता टोल पुढे सुटा। काका राज ठाकरेंच्या पावलांवर पाऊल ठेवत आता आदित्य ठाकरेंनी टोल नाक्यांचा मुद्दा हाती घेतलाय। सोमवारी आदित्य ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला। मुंबईचे वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेसवे MMRDAनं मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत। त्यांची डागडुजी पालिकेच्या खर्चातून होणार आहे किंवा होत असेल तर टोल नाक्याचा पैसा MSRDCसाठी का जातोय, असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। MSRDC अजूनही या रस्त्यांवर टोल घेते जिथे मुंबईकरांचा पैसा आता वापरला जातोय मेंटेनन्स आणि अपकीपसाठी। मग मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी, मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? मुंबईकरांचं जर आपण पाहिलं तर कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्ती कर हा मुंबईकर देत असतो। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोल नाक्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। आता आदित्य ठाकरेंनी त्याच मुद्द्यात हात घातलाय। त्यामुळेच आता मनसेनं टोलच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय। मनसेचे नेते अमेय खोपकरांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय। राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर 65 टोल नाके बंद झाले। आम्ही बोलत नाही, करून दाखवतो। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोल नाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवा टोलवीला लोक कंटाळली आहेत, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी कृती करून दाखवायची हिम्मत ठेवा। टोलच्या मुद्द्यावर 2 ठाकरेंच्या पक्षात झुंपल्याचं पाहायला मिळतंय। पण दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी मात्र मुंबई एंट्री पॉइंटवरचे टोल नाके 2026 पर्यंत बंद होणार असल्याचं सांगत टोल मुक्तीच्या राजकारणाची हवा काढली आहे। सरकारकडे एवढीच मागणी आहे, जसं आपण राज्यातील काही टोल बंद केलेत, मुंबईमध्ये जे एंट्री पॉइंट आहेत 5 हे सुद्धा जर बंद झाले तर निश्चितपणाने
जनतेला एक त्याचा सुखद अनुभव मिळेल आणि जी टोल मुक्तीची जी घोषणा प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या वचननाम्यामध्ये केली होती कुठेतरी त्याच्यावरती इम्प्लिमेंट होण्याची आपण काळजी घेऊ शकतो. मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? आम्ही हे टोल बंद करू. एकंदरीतच आदित्य ठाकरेंनी टोल प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय, पण सरकारकडून यावर उत्तर येण्याआधीच मनसेनं यात उडी घेतली. त्यामुळे टोलच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणात आता सरकार काही प्रतिक्रिया देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधानांच्या हस्ते देशामधील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामाचं ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोकण रेल्वेच्या एकूण 12 रेल्वे स्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. ते काही रेल्वे स्टेशन्स आहेत. आता प्रत्येकाची एक इच्छा असते आपापल्या भागातलं रेल्वे स्टेशन स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि सुविधायुक्त असलं पाहिजे. ही भावना काही योग्यच आहे वाईट नाही. आणि म्हणून परवाच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या मला वाटतं 508 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. येत्या काळामध्ये कोकणामध्ये पर्यटक वाढले पाहिजे, कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला पाहिजे, त्याकरता ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. याकडे एक मोठा भर हा राज्य सरकारचा असणार आहे. आपण त्या ठिकाणी काजू प्रक्रियेच्या संदर्भातले काही चांगले निर्णय घेतले आहेत. बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय वेगवेगळे घेतले आहेत. वेगवेगळ्या योजना देखील आपण चांगल्या प्रकारे चालवतो की ज्यातनं लोकल जे आपले त्या ठिकाणचे उद्योजक आहेत यांना देखील बळ मिळालं पाहिजे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम घडामोडी. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली तर थांबण्याचे ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.